म्हणून अमरावतीमध्ये होते आणि प्रभागनीय आमदारांना जबाबदारी दिली। त्याच्या विरोधात म्हटलं रवी राणा एकटे पायाला भिंगरी राहून फिरताना मतदारसंघामध्ये दिसले, त्याचंच हे यश म्हणावं। अनेक लोकांनी आरोप प्रत्यारोप केले, पण राज्याचे मुख्यमंत्री माझ्यासोबत होते, राज्याचे महसूल मंत्री अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे साहेब माझ्यासोबत होते। अनेक पक्षाला अमरावतीमध्ये फक्त रवी राणावर टीका केल्या, रवी राणा बोलले, युवासेना पार्टीवर बोलले, पण या सगळ्या गोष्टीचं उत्तर जनतेने दिलेलं आहे। मला जास्त बोलायची गरज नाही आहे। आज जे या ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले आहे ते जनतेने विरोधकांना कळाकळ उत्तर दिलेलं आहे। सत्ता स्थापना अशी आता करणार आहे तुम्ही, किंग मेकर ठरलेले आहात, 15 जागा विजयी होऊन। बिलकुल सत्ता स्थापनेसाठी आमचं बहुमत झालेलं आहे। भारतीय जनता पार्टीचा महापौर बनेल त्यात काही शंका नाही आहे आणि पूर्ण बहुमताने त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू आणि अमरावती शहराचा विकास करू, जनतेला न्याय देऊ, जनतेच्या डोळ्यामध्ये स्वप्न पूर्ण करू। शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत येणार का? शिंदेची सेना आमच्यासोबतच आहे। शिंदे साहेबांशी मी सकाळी सुद्धा बोललो आणि मला असं वाटते की या ठिकाणी सगळे मिळून आम्ही एकत्रच राहू, पण राष्ट्रवादीची आम्हाला गरज नाही आहे। आमच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुमत झालेलं आहे, म्हणून राष्ट्रवादी आमच्यासोबत घेण्याची आम्हाला गरज नाही आहे। बाकी बहुमताने त्या ठिकाणी स्थापना आम्ही सत्ता करणार। सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे की पटेल असतील, त्यानंतर बावनकुळेंमध्ये चर्चा झाली, राष्ट्रवादीचे नेते पटेल। चर्चा वरच्या लेवलवर होत राहतात, स्थानिक लेवलवर स्थानिक कार्यकर्त्यांचं ऐकावं लागते, स्थानिक कार्यकर्त्यांचं मत घ्यावं लागते आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं मत आहे की राष्ट्रवादी नको। मुख्यमंत्र्यांना भेटीला जाणार का नगरसेवक? बिलकुल मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद घेणार, सगळे मुख्यमंत्रींच्या वर्षा बंगल्यावर घेऊन जाणार, सगळ्यांच्या भेट करून देणार, मुख्यमंत्री साहेबांचे सगळे आशीर्वाद घेतील आणि पहिला विकासाचा अजेंडा म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की अमरावती महानगरपालिकेला पहिला फंड हा 200 कोटी रुपये दिला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या नगरसेवकाला फंड देऊन त्या ठिकाणी विकासाचा पर्व सुरू करणार। शेवटला प्रश्न, यशोमती ठाकूरांनी टीका केली या संपूर्ण निकालानंतर, युवा स्वाभिमानमुळे भाजप ते आनंदाची गोष्ट आहे की आज काँग्रेसमध्ये राहून यशोमती ताईंना भाजपची जी काळजी आहे, तर मला असं वाटतं की त्यांनी तिवसा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी सुद्धा थोडं लक्ष दिलं पाहिजे, कारण की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच आमदार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीची काळजी करणं मला वाटते आनंदाची बाब आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे। नक्कीच हे आमदार रवी राणा होते। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।